भुसावळ शहरातील पुरातन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशी निमित्त धार्मिक कार्यक्रमांसह पालखी सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले होते। तसेच मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होती। या मंदिर परिसरामध्ये दरवर्षी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत असतं। भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात। संध्याकाळी पालखीची भुसावळ शहरात मिरवणूक निघते आणि पालखी मंदिरात आल्यानंतर आरतीचे आयोजन होते। यावेळी आरतीला परिसरातील नागरिक, पंचक्रोशीतील भाविक तसेच वस्त्रमंत्री संजय सावकारे साहेब यांच्या हस्ते सहपत्नीक आरतीला यावेळी उपस्थित होते। या दिवसभराच्या कार्यक्रमासाठी श्री विठ्ठल रुक्माई मंदिर विश्वस्त मंडळ, सुहास बाळकृष्ण फालक अध्यक्ष, नारायण मनोज महाजन उपाध्यक्ष, प्रशांत मुरलीधर बराटे, गणेश निवृत्ती बराटे, जनार्दन पंढरीनाथ फालक, प्रल्हाद गोपाल पालक, सुनील प्रल्हाद नेमाडे, मनोज रमेश महाजन, प्रल्हाद दामू उत्तरदे, निलेश वामन झोपे, अभय सुरेश पालक या सगळ्यांनी मिळून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला। 4:30 वाजता आमचे अध्यक्ष सुहास भाऊ फालक सपत्नीक यांच्या हातून अभिषेक झाला। त्यानंतर 7 वाजता काकडा आरती झाली। त्यानंतर महिलांचं गीता पारायण झालं। त्यानंतर 12:30 वाजता 1:30 वाजता दुसऱ्या टीमचं गीता पारायण होतं आणि दिवसभर दर्शनाची रांग लागलेली आहे। 10:30-11 वाजेपर्यंत गर्दी असते रात्री। मंदिराविषयी माहिती द्या जरा मला। मंदिराचा इतिहास असा आहे की इथे 150 ते 250 वर्ष पूर्ण होऊन गेलेले आहेत।